वाशिम लोकसभा क्षेत्र में सांसद संजय देशमुख ने लोकसभा में यवतमाल, दारवा और दीग्रस शहरों की लंबित जल आपूर्ति योजनाओं का मुद्दा जोर शोर से उठाया। संसद में बोलते हुए सांसद संजय देशमुख ने कहा, यवतमाल शहर के अमृत योजना 302 करोड़ रुपए, 34.34 करोड़ रुपए और दीग्रस की 43 करोड़ रुपए शहरों के लिए मंजूरी की गई जलापूर्ति योजनाएं अभी तक पूरी नहीं की गई है। इन योजनाओं को मंजूरी मिले कई साल हो चुके हैं और इनमें करोड़ों रुपए खर्च किए गए हैं, लेकिन नागरिकों को अभी भी नियमित पानी की आपूर्ति नहीं मिल रही है। यह एक गंभीर स्थिति है। खासदार संजय देशमुख ने इस ठोस मांग के बाद उम्मीद जताई है कि सरकार इस मामले में शीघ्र कारवाई करेगी। माझ्या मतदारसंघातील यवतमाळ शहरासाठी 2017 रोजी तब्बल 302 कोटी रुपये खर्चाच्या अमृत योजनेला मंजुरी देण्यात आली होती। ही योजना 3 वर्षात पूर्ण व्हायला होती, पण आज 9 वर्ष उलटले तरी अजूनही काम पूर्ण झाले नाही। या योजनेचे उद्दिष्ट नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करणे होता, पण आजही नागरिकांच्या अपूर्ण योजनेमुळे 15 दिवस आड शहरात पाणी पुरवठा केला जात आहे। या योजनेत 302 कोटी रुपये खर्च झाले, पण पाणी काही आले नाही। अध्यक्ष महोदय, दारवा शहरासाठी 34.34 कोटी रुपये खर्चाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजनेत 2016 साली मंजुरी मिळाली, पण आज 2025 मध्येही काम पूर्ण झाले नाही। माझ्या सहकार्यांनी कितीतरी वेळा आंदोलन उपोषण केली, पण आज 9 वर्ष पूर्ण झाली तरी परिस्थिती जैसे थे। दिग्रस शहरासाठी देखील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत 43 कोटी मंजूर झाले होते, पण 4 वर्ष उलटून गेले तरी योजना पूर्ण झाली नाही। परिणाम दिग्रस शहरासाठी आजही 15 दिवसात एकदा पाणी येते। सरकार मोठ्या घोषणा करते आहे, परंतु कोट्यावधी योजना मंजूर होतात, परंतु ते पूर्ण होत नाही। याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो। निधी मंजूर होऊन देखील काम रखडत राहतात। ही बाब पूर्ण गंभीर आहे। यवतमाळ, दारवा, दिग्रसच्या पाणी पुरवठा योजनेची निधी कुठे खर्च झाला, काम का रखडले याबाबत तपास करण्यात यावा आणि दोषी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे व संबंधित ठेकेदारांना चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावे। थँक्यू अध्यक्ष।